धाकटेवाडी येथील आरटीओ तपासणी नाक्यावर काही खासगी एजंट आणि स्थानिक गुंडांच्या माध्यमातून वाहनधारकांकडून बेकायदेशीर हप्ता वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप करत एनुगुरू येथील संतोष गुंडाप्पा कलशेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांच्या संगनमताने महामार्गावर वाहनधारकांना अडवून ठराविक रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच पैसे देण्यास नकार देणाऱ्या वाहनधारकांना शिवीगाळ धमक्या देणे तसेच खोट्या कारवायांची भीती दाखवली जात असल्याचाही दावा करण्यात आला। या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि परिवहन विभागामार्फत गुप्त चौकशी करण्यात यावी, संबंधित दोषींवर खंडणीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी कलशेट्टी यांनी केली। या तक्रारीच्या प्रति परिवहन मंत्री, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आमदार प्रवीण स्वामी, उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत। दरम्यान या प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून धाकटेवाडी सीमा आरटीओ तपासणी नाक्यावर खासगी एजंटांकडून होत असल्याचा आरोप असलेली कथित अवैध वसुली त्वरित बंद करावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतोष गुंडाप्पा कलशेट्टी यांनी केली। अन्यथा धाकटेवाडी सीमा आरटीओ तपासणी नाक्यासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिलाय। धाकटेवाडी सीमा नाका आरटीओ कार्यालय येथे तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव ट्रक चालकाकडून व वाहनधारकाकडून होत असलेली खाजगी एजंटाकडून लूट थांबवण्याबाबत एक परिवहन मंत्री व परिवहन आयुक्त कार्यालय येथे मी तक्रार दिलेली आहे। प्रचंड प्रमाणात लोकांकडनं, चालकाकडनं खाजगी एजंटाच्या मार्फत, गाव गुंडाच्या मार्फत धाकटेवाडी आरटीओ कार्यालयावरती लूट चालू आहे। प्रचंड प्रमाणात दादागिरी वाढलेली आहे आणि एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जरा निवेदन दिलं आरटीओ कार्यालयाच्या विरोधात, गुंड प्रवृत्तीच्या माणसाला सांगून त्या समाजसेवकाला दमदाटी करण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे। चार पुढाऱ्याच्या हाताला धरून राजरोसपणे धाकटेवाडी आरटीओ कार्यालयाच्या इथं लूट चालू आहे। लवकरात लवकर परिवहन मंत्री प्रताप सर नाईक साहेब यांना विनंती आहे की स्वतः तुम्ही जे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असून या आरटीओ कार्यालय धाकटेवाडी इथं लक्ष घालून संबंधित अधिकारी व खाजगी एजंटाला कामावरून काढून त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करण्यात यावं व त्या परिसरामध्ये जे सीसीटीव्ही बसवलेले आहेत त्या सीसीटीव्हीमध्ये कोणते लोक येतात, खाजगी लोक काय तिथं वावर आहे हे सीसीटीव्ही तपासण्याचं कारण आहे। आणि संबंधित अधिकाऱ्यावर व एजंटावर जरा कारवाई नाही झाली तर आरटीओ कार्यालयाच्या समोर मी आंदोलन व उपोषण करण्याची तयारी ठेवलेली आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।